आजी मामी कधी येणार घरी? येईल. नमिता मम्मीकडे. मग आईला सांग ना, आई तर रोज हॉस्पिटल मध्ये जातेच ना. तू झोपत का नाहीयेस मिहिर? काय सारखी बुडबुड लावलीयस? आय एम सॉरी मिहिर. मला तुला दुखवायचं नव्हतं रे. सॉरी. आजी मी तुला त्रास देतो? नाही बाळा, अजिबात नाही. आजी तू रडतेस? नाही, नाही रडत. मी तुला पुन्हा नाही त्रास देणार. शहाणं माझं बाळ. झोपतो आता. उद्या लवकर जायचं ना. मीरा, नमिता कशी आहे? ठीक आहे. अरे मीर, तू झोपला होतास ना? मला झोप नाही येते. मामा बाळगू दे. सांग ना बाळगू दे, सांग ना. मिहिर इकडे ये. मला मामाशी बोलायचंय. सांग ना मामा, बाळगू दे. मिहिर आधी इकडे ये म्हटलं ना. बेटा मी ना आता खूप दमलोय रे. आपण नंतर बोलूया. काय मला घरातलं कोणी सांगत नाही बाळ कधी येणार, आणि मला घेऊन पण जात नाही तिकडे. मला बाळाबरोबर खेळायचंय ना. मिहिर इकडे ये बघू. हा, आपण नंतर बाळाला बघूया. चल मी तुला खाऊ देते. नको मला. मी सगळ्यांची करते. मी कोणाशी बोलणार नाही. मामाशी तर नाही बोलणार. त्यांनी मला ठीक केलंय.
अरे शुभू, तिथे काय उभा आहेस? ये ना. खरंच शुभू, आपण किती छान सजवली ही नर्सरी. आपल्या बाळासाठी एक केवढं मोठं सरप्राईज असेल. तो ह्या सगळ्या खेळण्यांची किती खेळेल ना. मिसेस प्रधान, तुम्ही इथे काय करताय? माझं बाळ किती गोड आहे ना. ते झोपले ना, त्याला आता माझ्या खोलीत घेऊन जाते. मिसेस प्रधान, हे तुमचं बाळ नाहीये. असं काय करता? मला माहिती आहे तुम्ही खोटं बोलताय. थोडा वेळ त्याला माझ्या खोलीत घेऊन जाते आणि मग त्याला इथे आणून झोपवते. प्रधान, ते बाळ झोपलंय, त्याला जागेवर ठेवा. आपण आपल्या खोलीमध्ये जाऊ. चला. पण माझं बाळ तुम्ही मला का देत नाही आहात? मिसेस प्रधान, ते बाळ तुमचं नाहीये, त्याला जागेवर तुम्ही ठेवा. हात सोडा. ते बाळ माझं आहे. ते बाळ माझं आहे. त्या बाळाला ठेवा तिथे. बाळ तुमचं नाहीये. चला, आपण तुमच्या रूममध्ये जाऊ. ठेवा. सिस्टर, घ्या त्या बाळाला. माझं बाळ घेतलंय. मिसेस प्रधान, चला. बाईने माझं बाळ घेत असं मिसेस प्रधान, चला. जाऊ दे ना. चला, त्या बाईने माझं बाळ घेतलंय. दादा, ही बाळाच्या जिवंतपणाची एकमेव खूण. सोनोग्राफीची सीडी. बाळ जिवंत आहे याचा फक्त आभास. दादा, आपलं काय ठरलंय? नमिताला पुन्हा उभं करायचंय आपल्याला, हो ना? यू नो मीरा, अगं मीताचं सगळं आयुष्य या एकाच गोष्टीभोवती फोकस्ड होतं. आणि आता जी पोकळी निर्माण झाली आहे तिच्या आयुष्यात, ती कशी भरून काढायची?
सगळ्याच प्रश्नांची उत्तरं शोधायला लागणार आहेत आपल्याला. पण त्यासाठी अंगात शक्ती हवी ना. ज्यूस घे बरा. मेरा इच्छाच नाहीये का. असं वागून कसं चालेल सांग बरं. कशासाठी जगायचं आता. कशासाठी मला कळतच नाहीये मला. मीरा आता सांग मला, मी त्याला कसं आणू घरी. मी कुठल्या शब्दांनी धीर देऊ तिला. काय सांगू तिला. तिच्या सगळ्या स्वप्नांचा, आशांचा, आनंदाचा सगळा चुराडा झाला आणि सगळ्या घरभर विखुरल्या आहेत नुसत्या काचा. काय आशू, जे काही झालं ते आपण आता बदलू शकतोय का. झालं ते झालं. ते त्यांचं नशीब होतं. त्याचंच आश्चर्य वाटतं समीर. मिसेस प्रधानांसोबत असं का व्हावं. माझ्या पोटात बाळ असताना त्यांनी माझी किती काळजी घेतली होती. स्वतःची किती काळजी घेतली असेल त्यांनी. तरी पण नऊ महिने ज्या बाळाशी गुजगोष्टी केल्यात, कल्पना पण नाही करवत आहे. खरं आहे आशू, म्हणजे असा त्रास कोणाला होणं हे भयंकरच आहे. आशू, पण आई म्हणते ते पण बरोबरच आहे ना. म्हणजे तुझ्या पोटात बाळ असताना नमिताने तुला असं वागवलं. कदाचित त्याचेच परिणाम ती भोगते. समीर, आय मीन, माणसांना चुका करताना समजत नाही, पण ज्यावेळी त्या चुकांची फळं मिळतात त्यावेळी समजून सुद्धा काही उपयोग होत नाही. जाऊ दे, तू कशा लोकच या सगळ्या गोष्टींचा आता एवढा विचार करतेस. हा, तू झोप. शांतपणे झोप. चला मिसेस प्रधान शांत व्हा. सिस्टर झोपवा त्यांना.
मिस्टर प्रधान, हॅलो. आय एम सॉरी अश्विनी, इतक्या रात्री फोन करतोय तुला, पण खूप अस्वस्थ वाटत होतं. असं वाटलं की आमची अवस्था फक्त तूच समजून घेऊ शकतेस. मी तुमची अवस्था समजू शकते मिस्टर प्रधान, विशेषतः मिसेस प्रधानांची. नमिता इज टोटली शॅटर्ड. उद्ध्वस्त झाली आहे ती. तिच्याकडे बघवतच नाहीये. आणि मला हे कळत नाहीये की तिची समजूत कशी काढू मी. मिस्टर प्रधान, आता फक्त तुम्हीच त्यांना या परिस्थितीतून बाहेर काढू शकता. मिसेस प्रधानांना तुमची आणि तुमच्या प्रेमाची सगळ्यात जास्त गरज आता आहे. माझ्या दुःखाचं काय अश्विनी? सर्वस्व मी सुद्धा गमावलंय. आणि मी पुरुष असल्यामुळे स्वतःचं दुःख उघडपणे व्यक्तही नाही करू. मिस्टर प्रधान, तुम्हीच मला सांगायचं ना, सावर स्वतःला म्हणून. आज मी तुम्हाला सांगते, सावरा स्वतःला. सगळं व्यवस्थित होईल. ठेवते.